मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची अशी बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलोय। ती म्हणजे अशी की अखेर महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याबाबत राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि हा शासन निर्णय आजच दिनांक 13 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। परंतु या शासन निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंद नसून एक प्रकारे रोष निर्माण झालेला आहे। आता तो रोष का निर्माण झालेला आहे त्याचं कारण या व्हिडिओमध्ये आपण समोर पाहणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। चला तर बघूया की महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याबाबत जो आज 13 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये असं काय देण्यात आलं आहे की ज्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारे रोषाचं वातावरण आहे। तर महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये जो शासन निर्णय आहे त्यामधील बाबी आपण पुढील प्रमाणे पाहूयात। तर भारत सरकारच्या वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक 11/2024 E2 B दिनांक 12 मार्च 2024 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवांमधील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीकरिता अग्रेषित करण्यात आलेली आहे। सदर केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या नमूद ज्ञापनानुसार दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेल्या 4% वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनांमध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी ह्या महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवांमधील अधिकाऱ्यांना बघा राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवांमधील अधिकाऱ्यांना लागू असणार आहेत, शासकीय सर्व कर्मचाऱ्यांना नाही। व त्यानुसार दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 50% दराने त्यांना महागाई भत्ता अनुदेय असणार आहे। आता या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून जो निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय आहे तो सविस्तर शासन निर्णय आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकतो। तर हा तो शासन निर्णय आहे भा.प्र.से. 1523 सामान्य प्रशासन विभाग दिनांक 13/3/2024। यामध्ये वर जे आपण अग्रेषित माहिती पाहिलेली आहे ती सर्व माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। यामध्ये मधला पॅराग्राफ काय म्हणतो ते आपण पाहून घेऊया की केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1/1/2024 पासून लागू करण्यात आलेला 4% वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील। त्यानुसार दिनांक 1/1/2024 पासून 50% दराने महागाई भत्ता हा अनुदेय राहील। आबासाहेब कवळे यांच्या सहीने हा एक प्रकारचा या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक माहिती घेऊन आलो होतो ती म्हणजे अशी की अखेर महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याबाबत राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। परंतु हा शासन निर्णय सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू नसून तो फक्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी पदाच्याच व्यक्तींना लागू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच इतर कर्मचाऱ्यांना तो कधी लागू करण्यात येईल किंवा आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी यावर काही कार्यवाही होईल का याबद्दल आता सर्वांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे। तर एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार।